वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आमच्या जे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत त्यांनी खूप सपोर्ट केला आम्हाला आणि प्रभाग क्रमांक 2 मधील जे आमची जनता जनार्दन आहे, प्रभाग क्रमांक 2 मधील सर्व माझे बांधव, माझ्या बंधू भगिनी, सर्व माझ्या माता पितांना मी आम्हाला खूप सपोर्ट दिला आणि भरघोस मतांनी आम्हाला निवडून दिलं. आणि त्याचं कारण वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाची युती हे पण आहे. कारण एकजूट झाल्यावर परिवर्तन कसं होते हे आम्ही दाखवून दिलं आणि हे आपल्या प्रभागातील जनतेने दाखवून दिलं. धनशक्ती पुढे जनशक्ती असं प्रभाग क्रमांक 2 मध्ये चाललंय आणि काँग्रेस आणि वंचितनं बलाढ्य समोरच्या तुमच्या विरोधकाला चारी मुंडा चित करून काँग्रेस आणि वंचित हे दोन्हीचं मिलन करून काँग्रेस 3 लढलं, वंचित 1 लागलं. पण वंचित हे आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे हे तुमच्या विजयानंतर स्पष्ट झालं. काय वाटतं आपणास? बरोबर आहे. नांदेड हे वंचित बहुजन आघाडीतल्या आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे. कारण आंबेडकर चळवळ ही नांदेड जिल्ह्यातून सुरू झालेली आहे. इथं आमचे आंबेडकरी चळवळीचे मोठे मोठे दिग्गज नेते आहेत. त्यांनी चळवळ आताही जीवन ठेवलेली आहे. आणि या इलेक्शनमध्ये आपल्या सर्व आंबेडकर चळवळीच्या समाजाने लोकांनी सर्वांनी दाखवलेलं, मुस्लिम लोकांनी आपल्या सर्वांनी दाखवलेलं आहे, जनता जनार्दननी, की नांदेड हे चळवळीचं केंद्रबिंदू आहे. श्रद्धेय लोकनेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, तुमचे वडील रूपकजी जोंधळे यांच्यानंतर तुम्हाला युवाचं जिल्हा अध्यक्षपद दिलं आणि तुमच्यावर विश्वास दाखवून सार्थ तुम्ही केलात, बाळासाहेबांच्या निळी गुलाल लावलात. काय वाटतं आपणास? पहिले तर मी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो की आमचे वडील साहेबासोबत राहत होते भारी भोजन महासंघापासून. जसा साहेबांचा विश्वास माझ्या वडिलांवर होता तसाच साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवला. त्याबद्दल मी साहेबांचा खूप खूप आभार व्यक्त करतो. त्यांचा मी ऋणी आहे आणि असाच मी विश्वासपात्र राहीन हे मी सांगतो. आपण युवा आहात, युवाचे जिल्हा अध्यक्ष वंचितचे, आणि युवा वर्गासाठी आपण आपल्या प्रभाग क्रमामध्ये काय ब्ल्यूप्रिंट देणार विकासाचं? आता कालच मी एका आमच्या विभागामध्ये गेलो होतो. विकासनगर प्रभागामध्ये सोसायटी आहे. तिथं मला समजलं की ड्रेनेज लाईन आणि रोडचे जे काम आहेत ते व्यवस्थित झालेले नाहीत. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही असं करू नका, की पहिलेचे जे नगरसेवक होते त्यांनी आमचं काही असं काम केलेलं नाहीत म्हणून आम्हाला सांगितलं. मग मी त्यांना सांगितलं तिथं की आपल्याकडून तसं काही हे होणार नाही, तुम्हाला अडचण येणार नाही. कारण आपण अशी माणसं पहिलं आपण दुसऱ्याचं काम करता आणि मग नंतर आपण स्वतःचं बघता. हे विजयाचं श्रेय कोणाला देणार तुम्ही? हे विजयाचं श्रेय कोणाला अर्पण करणार? विजयाचं श्रेय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि आपल्या तरोडा बुजुर्ग मधील जनता जनार्दन. जनतेचा आभार कशा प्रकारे करणार? कशाचा? जनतेचा आभार कशा प्रकारे मानणार? जनतेनं एवढं सपोर्ट केलं, एवढं आम्हाला म्हणले तुम्हाला आम्ही निश्चिंत राहा, तुमचा विजय आहे. आम्ही विजय होण्याच्या आधीच जनतेनं आम्हाला घोषित केलं नगरसेवक म्हणून आम्ही या जनतेचा आभार करतो. कारण यांनी विश्वास दिला, आम्हाला विश्वास ठेवला माझ्यावर. आणि मी या आपल्या तरोडा बुजुर्ग मधील प्रत्येक नागरिकांचा मी आभार व्यक्त करतो. कारण त्यांनी एवढा माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी त्यांचा विश्वास पात्र राहीन. त्यांचं प्रत्येक काम मी करेन हे मी ठामपणे सांगू शकतो.